हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर मी आत्ताच कामावरून आलेले, फ्रेश झाले आणि येतानाच भाजीला पण घेऊन आलेले. बटाटा आणलेला आहे आणि मटकी पण आणलेली. 10 रुपयाची मटकी भरपूर चालू केली. थोडीशी कोथिंबीर पण आणलेली आहे. 5 रुपयाची ओदूरची कोथिंबीर आणलेली आहे. आता अगोदर नको मनसपर्यंत कोथिंबीर येत होती. आता मी काय करणार आहे, मॅगी करणार आहे. मॅगी करणार आहे आणि 2 अंडे शिजवायला टाकणार आहे. 2 मिनिटं मॅगी आणि मस्त 2 अंडे खाणार आहे. तर मी ह्यासाठी व्हिडिओ काढत आहे, म्हणजे काढणार तर आहेच आहे. पण मी काल एक व्हिडिओ टाकला होता की मी तुम्हाला त्या सर्व काही गोष्टी सांगणार आहे. कारण की माझ्याविषयी भरपूर साऱ्या काही गैरसमज झालेले आहेत किंवा बोलत आहेत. तर ठीक आहे, तर त्या गोष्टींची काही थोडीशी क्लिअरिटी करते मी. तर 1 वर्षापूर्वी, म्हणजे मी आत्ता का डायरेक्ट 1 वर्षानंतर का व्हिडिओ काढत आहे किंवा का सांगत आहे, तर मी माझा पहिला चॅनल आहे तो बंद केला आणि त्या चॅनलमध्ये पण मला काही सांगायचं नव्हतं आणि त्या कारण पण आहे, रिझन पण आहे तो चॅनल बंद करायचा. कारण की मी आता ते सांगते पहिल्यांदी आणि तुम्हाला असं वाटेल की प्रीती आता कंटेंट तयार करायला लागली किंवा सांगायला लागली. तर मी एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि एवढा मोठा व्हिडिओ तर कोण पाहणार नाही आहे. काही गोष्टी समजणार नाही आहे, ते ज्यांनाही माझ्याकडून गैरसमज झालेला आहे त्यांच्यासाठी. तर पहिलं रिझन म्हणजे मी माझा जो चॅनल होता, माहेरची आठवण म्हणून चॅनल होता, 14K त्याच्यावर सबस्क्रायबर होते. तरी पण मी तो चॅनल डिलीट मारला. त्याच्यामध्ये $50 पेमेंट पण होतं, पण तरी पण मी तो चॅनल डिलीट मारण्याचा निर्णय घेतला आणि परत शून्यातून उभं राहण्याचा प्रयत्न केला आणि राहिले. तर मला सांगायचं एवढंच आहे की मला 1 वर्षात दाखवून द्यायचं होतं की मी पण काहीतरी करू शकते आणि करून दाखवायचं आहे. म्हणून मग मी कारण काय बघा, मी तो चॅनलवर पण चालू ठेवला असता तर मला ते पण पेमेंट आलं असतं. ऑलरेडी माझे सबस्क्रायबर होते, मला परत शून्यातून करायची गरज नव्हती. पण त्या चॅनलसाठी ना भरपूर साऱ्या काही गोष्टी ऐकलेल्या आहेत, अक्षरशः रडलेली आहे आणि हा मोबाईल पण मी त्याच्यावरच घेतलेला आहे. मला त्या गोष्टी सांगायच्या नाही आहे ते, पण त्या पाठीमागं पण रिझन आहे. तर हा जो मी मोबाईल घेतलेला आहे त्याच्यावरूनच घेतलेले. भरपूर सारे काही टोमणे टामणे होते, काय काय गोष्टी होत्या, तर तुम्हाला त्या सर्व गोष्टी माहितीच आहेत. तर मी ते लाईफ पूर्ण सोडून आलेली आहे मागं. आणि तुम्ही म्हणता तू बोलते मी सोडून आली आहे तरी पण तू सांगते आहे. कारण काही ते तुमच्यासाठी जरी नसलं ना तरी पण जे पाहणारे आहेत ना त्यांच्यासाठी आहे. कारण की किती आपण स्पष्टीकरण दिलं पुढच्याला तरी पण ते एक मूर्खाचंच काम आहे. आपण स्पष्टीकरण द्यायचं हे एक मूर्खाचंच काम आहे, पण तरी पण दिलं पाहिजे. कारण की आपली बाजू आपण चुकीची नाही आहे ना, हे दाखवून दिलं पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि काढणार आहेत. कारण की नवीन चॅनल मी ओपन केला होता तेव्हा खूप कमेंट्स आल्या त्या, प्रीती तो व्हिडिओ काढ, तू सांग नेमकं काय झालं आहे काय नाही, तू तुमच्या सांग, तुझ्यावर व्हिडिओ काढतात हे करतात त्या भरपूर साऱ्या गोष्टी अशा होत होत्या. तर ठीक आहे, तेव्हा मी स्टेबल पण नव्हते. आता मी पूर्ण स्टेबल झालेले आहे आणि स्वतः जेव्हा मी तर पहिल्यापासूनच जेव्हापासून मी कमवायला लागले, यूट्यूबमुळे मी कमवायला लागले, तेव्हापासून माझी लाईफ कुठंतरी थोडीशी स्टेबल झाली होते आणि मी माझं सर्व एज्युकेशन वगैरे फक्त माझ्या तोंडावर बोलावा. कोणीही येऊन रिलेटिव्ह आहेत ना, ते कोणीही येऊन बोलावा की माझं एज्युकेशन कोणी केलं म्हणून, 2 वर्षाचा डिप्लोमा कोणी केला म्हणून ते सांगावं. मी स्पष्ट सांगते, आता 1000 लोक मला पाहतील त्यांच्यासमोरही सांगते की माझं शिक्षण मी स्वतः केलेलं आहे, मी स्वतः केलेलं आहे. आणि 1 वर्षानंतर मी का सांगते, मी का काढते, कारण की आता हे सांगते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. हा व्हिडिओ फक्त आहे मी चॅनलचा बंद केला कारण काय त्यात मला दाखवून द्यायचं होतं की मी शून्यातून परत उभं राहू शकते. कारण काय जेव्हा माणसाला असं सगळं संपलं, आता आपल्यापाशी काहीच नाही, मग गमवायची कसली भीती. मी ह्याच्यापासून परत दुसरं विश्व निर्माण तयार करू शकते. आपल्याजवळ ताकद आहे, आपल्याजवळ हिंमत आहे, त्यावर आपण लढत राहायचं प्रत्येक गोष्टीसाठी. हारलाय ना
परत शून्यातून उभारला. ठीक आहे, आपल्यापाशी काहीच नव्हतं म्हणून आता मला हारण्याची भीती नाही, माझ्याकडे काहीच राहिलेलं नाही आहे, मग माझ्याकडे कशाची भीती आहे. म्हणून मी परत स्टार्ट करणार. मी परत चॅनल चालू केला, मॉनिटाईज झाला, सबस्क्रायबर वाढले. ठीक आहे, हळूहळू वाढतात, 1 2 4 5 10 असे वाढतात ते, पण वाढतात ते. 3000 सबस्क्रायबर झालेले आहेत, सपोर्ट पण चांगला भेटतो आहे. आणि असं नाही आहे की बाबा आता माझं त्याच्यावरच राहिलेलं आहे किंवा काय आहे. माझी आवड आहे, माझी इच्छा आहे. आता बघा, माझे पप्पा जाऊन आज 3 वर्ष, आता जून महिन्यामध्ये 3 वर्ष कंप्लीट होत, म्हणजे 3रं वर्ष लागून पप्पांना. तर तरी पण पप्पा आमच्याबरोबर असं बोलतात चालतात असं आम्हाला दिसत आहे. म्हणून सोशल मीडियाने आपल्याला चांगलं साधन दिलेलं आहे. आपण बोलतोय, व्हिडिओ काढतोय, आपण जिवंत राहणार आहे कायमस्वरूपी. जोपर्यंत यूट्यूब आहे तोपर्यंत आपण जिवंत राहणार आहे. आता जे फिल्म स्टारमधले असतात हिरो हिरोईनी, आता ते गेलेले आहेत, हे सोडून गेलेले आहेत, काय म्हणतात, पृथ्वी सोडून गेलेले, जग सोडून गेलेले, तरी पण ते आपल्याला जिवंत दिसतात. त्यांचे तरुणपण, म्हातारपण, सर्व गोष्टी दिसतात. तसंच आपण पण सोशल मीडियावर दिसणार आहे. आपली छोटी का जर्नी असताना पण आपण दिसणार आहे. म्हणून काढायचं असं नाही की बाबा, आणि मला आवड आहे म्हणून मी पण काढते, किंवा मी पुढं जरी पुढं माझं काही झालं तरी पण मी हे करेन, काय बोलतात त्याला, दिसेल. हे पण रिझन आहे. आणि मेन मुळात मी माझी लायसनची वाट पाहत होते. तुम्हाला सांगायचं राहिलं की मी डिप्लोमाला खरंच हे झाले होते. माझा एक सब्जेक्ट गेला होता, कोणता गेलता काय गेलता, त्याच्यानंतर माझं स्ट्रगल, नंतर माझं लायसन आलं, किती दिवसानंतर आलं, काय आलं, सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पण यूट्यूब चॅनल माझं बंद करण्याचं हेच कारण होतं की मला त्यात बोललं गेलं होतं, माझं चॅनल आहे, आमचं आहे. मी भरपूर साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणून मग मला परत शून्यातून करायचं होतं आणि दाखवायचं होतं. आता कोण बोलू शकतं की हा चॅनल आमचा आहे म्हणून, किंवा तिथं माझे सगळे एफर्ट्स आहेत, कोण बोलू शकतं. आता मी स्वतः सांगू शकते, हे तयार मी स्वतः केलं. परत एफर्ट्स इथं माझे स्वतः लागलेले आहेत आणि लावत राहीन आणि करत राहीन. आता मला काल एक खूप छान कमेंट्स आली ताईची, आणि खरंच धन्यवाद, तुम्ही खूप छान कमेंट्स केली. खरंच माणसाने त्या बोलल्या की बोलून दाखवायच्या अगोदर करून दाखवायचं. म्हणून मी 1 वर्षानंतर व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे. आणि की चला आता थोडंसं कुठंतरी सुरळीत लागलेलं आहे आणि लवकरच न्यू अचिव्हमेंट घेत राहायच्या आणि करत राहायचं, कारण काही केल्याशिवाय पर्याय नाही आहे. माझं बोलता मॅगीत पाणी जास्त झालेलं आहे. तर बघूया, आपण आता आठवायला लागेल, ट्राय करू त्याला आठवायचं. अंडे आहेत ते पण टाकते. येते मी मस्त कामाला जाते, कामावर नाही येते, तिथून आणखी फ्रेश होते. फ्रेश झाली की माझं जे काय काम असतं ते काम करते. तुम्हाला रुटीन पण शेअर करेन. मी उठते, माझा वर्कआउट, सगळ्या गोष्टी काय आहेत त्या मी सर्व तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. फक्त लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला. आणि चांगला प्रतिसाद द्या. नक्कीच तुमच्याकडे न्यू जरी काय नाही आलं तरी पण मी माझी जर्नी तुम्हाला दाखवत राहील. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.